श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै श्री गुरुभ्यो नमः। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम संपूर्ण जगताचं संचलन करता भगवान विश्वात्मन विश्वशिरोमणी त्रैलोक्याचं अधिपत्य ज्याच्या हातामध्ये आहे असा भगवान सांब सदाशिव यांचं दिव्य अशा प्रकारे असलेलं लीला चरित्र ज्याला आपण शिवपुराण म्हणून जगामध्ये 18 पुराणाच्या पैकी जसा श्रीमद भागवत याला ग्रंथाला मान आहे तसा आणि शिवपुराणाला आणि फार मोठा सन्मान। आणि म्हणून या भोलेनाथाच्या दिव्य चरित्राला स्पर्श करण्याच्या अगोदर आपला हा परिसर ज्या सद्गुरूंनी
अनेक वर्षाच्या अगोदर आणि तुम्हा आम्हाला भक्तीचं वेड लावलं ते प्रातस्मरणीय परम पूजनीय गुरुदेव सद्गुरु झेंडूजी महाराज आणि यांच्या आशीर्वादानं आणि चराचरामध्ये आपल्या या भागामध्ये हे भक्तीचं जे रोप आहे ते रोप रोवल्या गेलं. मूळ आणि सद्गुरु झेंडूजी महाराज आणि आपल्या भागाला त्यांच्याच पवित्र अशा असलेल्या माळेच्या माध्यमातून आणि सद्गुरु दिगंबर महाराज चिनावलकर जवळच आहे ना आपल्याला. आणि या महात्म्यांचे फार आपल्यावर आणि उपकार झालेत. संपूर्ण जगतामध्ये वारकरी संप्रदाय आहे जो त्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता आणि एकमेव आमची संस्था आळंदीला सद्गुरु जोग महाराजांची आहे की ज्या आणि संस्थेचा गुणगौरव तुम्हाला जिथेही कीर्तनकार दिसतील वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी आणि ही आमच्या सद्गुरु महाराजांच्या आणि दिव्य अशा माध्यमातूनच आपल्याला ज्ञान प्रदान करणारी मंडळी आहे. एकच संस्था अशी आहे जगात आळंदीमध्ये महाराष्ट्रात की जिथे शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, पण ज्ञान जे आहे ते ज्ञान मात्र फ्री मध्ये आहे. आणि म्हणून अशा सद्गुरुनाथांच्या चरणी माथा विनम्र करीत असता आज आपण पंचम दिनाच्या आपल्या या पवित्र शिवपुराण कथेमध्ये प्रवेश करीत आहोत. आज आपल्या कथेमध्ये विशेष आनंद आहे बरे का. कारण कथा जी आहे त्या कथेचा रस स्वाद चाखण्याकरिता आपल्या जवळच असलेले एक छोटस गाव, गावाचं नाव आहे सौखेडा. या सौखेडा गावामधनं आणि भाविक भक्तगण काळकरी मंडळी वारकरी जे आहेत आणि त्यांचं आगमन आपल्या कथेत झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकरिता टाळ्यांचा कडकडाट करायचा. त्यामध्ये आमचे हरिभक्ती परायण, आज तुम्हाला चेहरा बदललेला दिसत असेल. रोज तर नाकाला बांधलेलं होतं, आज मात्र वेगळा चेहरा दिसतोय. आमचे सुनील भाऊ बामनोतकर आणि हे आपल्याला भगवंताच्या कथेमध्ये आणि दिव्य अशा प्रकारचा रस जो आहे तो रस प्रदान करण्याकरता आणि उपस्थित झाले त्यांच्याही करता टाळ्यांचा कडकडाट. आज आपण भाग्यवान ठरलो की भगवंताच्या या पवित्र उत्सवाच्या मध्ये हा तुमचा वाडा, या वाड्याला काय म्हणतात मला माहित नाही, पण श्री विठ्ठल परमात्मा रुक्मिणी समवेत आणि आपल्या या वाड्यामध्ये आला आणि त्या भगवंताच्या माध्यमातून त्याच्या आगमनाच्या माध्यमातून आणि तुम्ही आपण या ठिकाणी तुम्हाला इथल्या तरुणांना
आणि भगवंताची सेवा करण्याची बुद्धी जी आहे ती बुद्धी निर्माण झाली आणि कथेचं आयोजन जे आहे ते आयोजन या ठिकाणी केल्या गेले. आज सर्वानुमते ठराव पास झाला आणि त्या माध्यमातून ही कथा या ठिकाणी संपन्न होत असताना जवळजवळ आज पंचम दिन प्रारंभ झालेला आहे. मस्त आहे तुमच्या वाड्यामध्ये नाही का महाराज? आपल्या पार्ट्या तर चालताच आहे, पण यांच्या स्पेशल पार्टी आहेत, तुम्हाला माहित नाही. स्पेशल आता आपणही त्या पार्ट्यांमध्ये इन्व्हॉल्व होणार आहे नंतर, बरं का? आता सप्ताहाची पंगत पहिले खाऊन घेतो आम्ही, नंतर मग तुमच्या पार्टीत. भगवंताच्या या पावन अशा अवसराला पवित्र कार्य म्हटलं, सत्कर्म म्हटलं की त्या सत्कर्मामध्ये दान धर्म जो आहे आणि तो ते दान अतिशय महत्वाचं सांगितलं. आणि ते त्यामध्ये अन्नदान, आणि अन्नदानासारखं पुण्य या जगतामध्ये नाही, त्या अन्नदानाची. आणि आज आपण या ठिकाणी सेवा राबवतोय. सुंदर अशा प्रकारे आणि संत भोजन आणि या माध्यमातून भगवंताची सेवा. कारण सूत मुनी शिव महापुराणामध्ये आणि जीवाला नरक यातना भोगायला येऊ नये याच्या कथा आणि दान महिमा सांगतात. जे लोक मानवाच्या देहाच्या मध्ये आल्याच्या नंतर साधू संत द्विज म्हणजे ब्राह्मण यांना पादत्राणी किंवा खडावा दान देतात. ती दाते घोड्यावर बसून म्हणजे मेल्याच्या नंतर घोड्यावर बसून आणि यम लोकाला जात असतात. म्हणजे त्यांना पायी जाण्याची जो त्रास आहे, पायी जाण्याचा किती त्रास आहे. बर दुपारी 2 वाजले का इथून निघायचं आणि रोजोद्याला जायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, किंवा शेतात जायचं. तापलेल्या उन्हाच्या तापात आणि जीवाला किती त्रास भोगावा लागतो. आणि हे आपल्या लक्षात येऊन जाईल. मेल्याच्या नंतर पापी मनुष्य जो असतो आणि त्याला आणि भयंकर वाटेनं यम नगरीला जावं लागतं. हे जास्तीचं जर ऐकायचं असेल तर मरणाचे ग्रंथ आपण लावत असतो नाशिकेत वगैरे, त्याच्यामध्ये आणि भरपूर उल्लेख केलेला आहे. इथे या पुराणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, जे कोणी उन्हाच्या तापापासून, पावसाच्या तापापासून आणि जीवाला त्रास होऊ नये आणि म्हणून छत्री दान करतात, त्यांना तर आणि यम लोक त्या यमाला नगराला जात असताना पालखीमध्ये बसवलं जातं आणि ते यमनगरीला, संयमनी नगरीला, आणि ते प्रवास पायी न करता त्या पालखीतून करतात. जे लोक ज्याला अंथरूण मिळत नाही, ज्याला पांघरूण मिळत नाही, असं दान देतात आणि ते या पवित्र मार्गात आणि आरामाने स्वर्गाची यात्रा रथामध्ये बसून करतात.
आपल्याला मिळतो, पण जगाच्या पाठीवर असे लोक आहे, भयानक अशा प्रकारची थंडी आहे, आणि त्या थंडीला ज्याला 4-4 स्वेटर आहे त्याचा विचार नाही आहे, ज्याला इंजिनिअरिंग प्लॅनिंग नुसार तयार केलेलं घर आहे त्याचा विचार नाही आहे, लोड बेरिंगचं घर आहे त्याचाही विचार नाही आहे, पत्राचं घर आहे त्याचाही विचार नाही आहे, झोपडं ज्याचं आहे त्याचाही विचार नाही आहे, तर आणि कडाक्याची थंडी पडलेली असताना आणि आपण एखादा रेल्वे स्टेशनवर उघड्यावर सकाळी सकाळी आणि 3 ते 5 या दरम्यान आणि थंडीनं कुडकुड करत बसलाय, अंगाला थंडगार वारा झोंबतोय, भर 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 काठी अंगाला येत आहेत, आणि आता आपले जे पाय आहेत ते पाय आणि आपल्या कमरेला चिटकवण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्याला विचारा अंगावर पांघरायला मिळाल्याच्या नंतर आणि जीवाला किती सुखद अनुभव येतो. मिळत नाही त्याची व्यथा आहे. ज्याला भरपूर खायला मिळतंय तो अन्न तर कचऱ्यामध्ये फेकून देईल, पण ज्याला खायला भेटत नाही त्याचा विचार एकदा तरी डोळ्यासमोर आणला पाहिजे. ज्याला खूप मिळतं त्याचं काय आहे? पाणी पाणी किती महत्वाचं आहे. ज्याच्या घरी 2-2 नळ आहे त्याला नाही. काहींचं असं असतं, इकडच्या दारानं नळ, पाठीमागच्या दारानंही नळ वशिल्यानं केलेलं असतं. तुमच्या गावातलं नाही, ते पाकिस्तानातलं सांगतोय. इकडचा नळ आला नाही म्हणून काय बिघडलं? इकडनं बटन दाबलं का आणि आपल्या घरामध्ये पाणी जे आहे ते सप्लाय होतं, टाकीमध्ये जात आहे. अहो त्याला टेन्शन नाही, पण ज्याच्या घरी कनेक्शन नाही आणि कोणाच्या तरी दारून पाणी आणावं लागतं त्याला पाण्याची किंमत काय ती कळते सज्जन हो. ज्याला खूप पांघराला त्याला नाही हो. अहो ज्याला अंगावर वस्त्रच नाही त्याला, ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही त्याला काही, त्याची अवस्था काय? ज्याला 5, 4, 10 जोड आहे, आपले वेगवेगळे जोड असतात. शाळेत जायचा वेगळा, क्लासला जायचा वेगळा, ड्युटीला जायचा वेगळा. घरामध्ये स्वयंपाक करताना नाही, स्वयंपाक करताना आणि पायात घालायची स्लीपर वेगळी, बाथरूम मधली वेगळी. किती किती, पण ज्याला मिळतच नाही. वैशाखासारखा महिना आहे, दुपारचे 2 वाजले, जमीन तापलेली आहे आणि ज्याच्या पायात तुटकी सुद्धा चप्पल नाही, अनवाणी पायानं चाललाय, त्याला विचारा तुटलेल्या चपलेची किंमत काय? ज्याला पुष्कळ आहे त्याला काय? म्हणून जरा आपल्या वरच्याचा नाही विचार करायचा, खालच्याचा विचार करा. महाराज म्हणतात, सूत मुनी शिवपुराणामध्ये सांगतात, आपल्या मिळवलेल्या पैशातनं आणि ज्याला अंगावर कपडा मिळत नाही आहे, अंगावर ओढायला ज्याला आणि ब्लँकेट वगैरे मिळत नाही आहे, असा जो दाता दान करेल त्याला यम लोकाचा प्रवास आणि एकदम आरामात होतो. जे लोक रस्त्याच्या कडेनं वृक्ष लावतात, झाडं लावतात आणि त्याचं संगोपन करतात आणि ते स्वर्गाला जात असताना आणि सावलीतून थंडगार वाऱ्यातून आणि त्यांचा प्रवास स्वर्गाचा होतो, सुखाचा होतो. म्हणून वृक्ष लावले पाहिजे. वृक्ष लावा,
झाडे लावा, झाडे जगवा, ही सगळ्यात अगोदरची भूमिका 5000 वर्षापूर्वी आमच्या संतांनी राबवली. नंतर शासन जाग झालं आणि ते लहान पोरांना म्हणतं झाडे लावा, झाडे जगवा. प्रभात फेरीतून शिक्षकांना, टीचरांना त्रास. हे म्हण माहित आहे, झाड, या झाडावर प्रेम करावं आमच्या संतांनी सांगितलं. वृक्षवल्ली आबा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आबा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आबा सोयरी वनचरे. वृक्ष लावणं सडकेच्या दोन्ही भागात. मी तर असं म्हणेल, एक जरी आपण वृक्ष लावला आता येणाऱ्या पावसाळ्याच्या तोंडी, तरीही आणि आपलं जीवन जे आहे ते जीवन मंगलकारी होईल. वृक्ष कापणाऱ्याला दोष लागतो. वृक्ष तोडायचा नाही तर तो लावायचा आहे. फुलबागा लावणारे, मग ती शाळा असेल, मंदिर असेल, मठ असेल, कुठे का असे ना, जे आपल्या माध्यमातून आपल्या श्रमदानाच्या द्वारे फुलबागा फुलवतात आणि त्यांची ती आलेली फुलं भगवंताला आणि पूजे अर्चे करता वापरली जातात. ते आणि फुलबाग निर्माण करणारे मेल्याच्या नंतर आणि स्वर्गाला पुष्पक नावाच्या विमानामध्ये बसवून आणि त्यांचा सुखावह आणि प्रवास होतो. देव, गुरु, ब्राह्मण, संत, अग्नी, आई बाप यांची पूजा करणारे ते मेल्याच्या नंतर स्वर्ग लोकामध्ये आणि त्यांची मोठी पूजा केली जाते. यमराज आणि त्यांच्यावर प्रसन्न होतात. दीपदान करणारे आणि ज्या वेळेला मृत्यूच्या माध्यमातून स्वर्गाची यात्रा करतात त्यांचा आणि प्रकाशातून आणि जो प्रवास आहे तो स्वर्गाचा सुखमय होतो. म्हणून देवाकरता दीप दिला पाहिजे. देवाकरिता दिवा. आणि जे दान करणारे आहेत, जे घर दान करतात. आता तुम्ही म्हणाल महाराज जास्त कठीण होत चाललं पुढचं. घर महाराज आम्हालाच राहिला नाही आणि कुठं द्यायचं आम्ही दान? घर आणि कडाळे काका हळूहळू संत सातबाऱ्यावर आले ना आपल्या. आणि सातबारा हा सातबाऱ्याचा उतारा आणि कोण आणि आपल्या नावावर करून देणार आहे? पण संत सांगतात ज्याच्याकडे समर्थ अवस्था आहे आणि तो जर का दान करेल, घर दान करणारा आणि दुःखानं कधीही व्यथित होत नाही. म्हणून त्याच्या वाऱ्याला सुद्धा आणि संकट, पाप, यमदूत आणि ते त्याच्याजवळ थांबत नाही. त्याच्या पुढचं स्वर्ण दान करणारा हे कठीणच आहे. कारण आता भाव कडाडले कशाचे? बँटेक्स नाही सांगत आहे 24 कॅरेट. पण आणि जे सुवर्ण दान करणारे आहेत, रत्न दान करणारे आहेत, ते सगळ्या प्रकारच्या संकटातून सही सलामत मुक्त होतात. गाडी दान करणारा, बैल दान करणारा आणि फुलांच्या माळा भगवंताला समर्पण करणारा यांना आणि कसल्याच प्रकारचा त्रास होत नाही. अर्थात एका वाक्यात सांगायचं झालं तर आणि जगामध्ये जो दाता आहे त्या दात्याला सर्व ठिकाणी मान सन्मान प्राप्त होतो.
आणि अशा या शिवकथेच्या माध्यमातून तुम्ही आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं दान करत आहात. इतके दान देणारे आहेत की त्या आणि दानाच्या माध्यमातून आपण सुखाचे अधिकारी होत आहात. अशा या पावन अवसराला आपण भगवान सांब सदाशिवाची आणि मनोज्ञ दिव्य कथा श्रवण करीत असताना आज आपल्याला आणि आता 12 ज्योतिर्लिंग, त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा प्रारंभ करायच्या आहेत. आता 2 दिवसामध्ये आपल्याला 3 दिवसामध्ये जशा जशा पद्धतीनं कथा करता येईल